तर शनीच्या 7.5मध्ये या 5 राशींनी कुंभ, मीन, मेष, सिंह आणि धनु या 5ही राशींनी जितकी जास्त होत असेल तितकी हनुमंताची सेवा करणे. तुम्ही सत्कर्मात असाल, तुम्हाला माहिती चांगली असेल तर सुंदरकांडचं पाठ करणे. दर शनिवारी रात्री 8-9 वाजता बसायचं आणि सुंदरकांडचं पाठ करण्यासाठी 2 तास लागतात. नाही समजत असेल तर यूट्यूबला लावून घ्यायचे आणि पोथीमध्ये बोट फिरवायचे. हनुमंताच्या लीलेचं बखान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. कारण की सुटका रावणाच्या चंगुलमधनं हनुमंतानीच केली होती त्यांची. बरोबर आहे. तो रावण होता दशानन, त्यांनी 9चे 9 ग्रह बांधून ठेवले होते. तर तिथून सुटका कोणामुळे झाली? हनुमानामुळे. मग म्हणून त्या हनुमंताला एकच साईड सोडली त्यांनी. ज्याने हनुमंताची भक्ती केली त्याला शनिदेव प्रसन्न असतात. तर अशा 5ही राशींनी हनुमंताची सेवा करणे, शनिदेवाची सेवा करणे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.